हाय, नमस्कार. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे 2025 हे साल आपल्या सर्वांना भरभराटीचं, बिझनेसमध्ये भरभराटीचं, आपल्या हेल्थच्या भरभराटीचं आणि एकंदरीत सर्व प्रकारे आपल्याला पुढे घेऊन जाणारं असू द्यावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना. आणि आज आपण परत एकदा हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतो आहे. बऱ्याचदा असं लक्षात येतं की ज्या वेळेला आपण कुठलाही बिझनेस सुरू करतो त्यावेळेला अर्थात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जसं मी म्हटलं होतं त्याच पद्धतीने माइंडसेट तर खूप इम्पॉर्टंट असतोच की का करतो आहे आपण हा बिझनेस, कदाचित आपल्याला गरज आहे का, किंवा आपल्याला खूप इच्छा आहे का की माझं नाव काहीतरी करायचं आहे, मला स्वतःची वेगळी ओळख घडवून आणायची आहे, किंवा मला त्या एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या विषयाबद्दल खूप पॅशन आहे, खूप इच्छा आहे की जी माझी करायची राहिली आहे खूप वर्ष झाली, किंवा मला याच विषयामध्ये करिअर करायचं आहे. काय असा आहे विषय, काय मुद्दा आहे की आपण एक विशिष्ट पद्धतीचा बिझनेस सुरू केलेला आहे. सो तो माइंडसेट बघणं हे फार गरजेचं आहे. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलं आहे. सो मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट टॉपिक असं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या बिझनेसचं प्रमोशन करतो. सो व्हॉट इज द प्रमोशन? बेसिकली दोन गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत ज्या आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि कदाचित आपण कुठेतरी असं मला वाटतं की थोडंसं कन्फ्युजन होतं आपलं त्या बाबतीमध्ये, किंवा थोडंसं आपण नाही म्हटलं तरी लक्षात येत नाही आपल्याला की आपला काय फोकस आहे. ज्या वेळेला आपण कुठलाही नवीन बिझनेस सुरू करतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला भरभरून रिस्पॉन्स येतो, चांगला सेल होतो, किंवा आपल्या काही सर्व्हिसेस असतील तर त्या लोक पटापटा घेतात. एका सर्टन ड्युरेशननंतर ते हळूहळू ओसरतं, कमी होतं. का होतं आपल्याला कळत नाही. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण हा बिझनेस करतो आहे, आपण एवढे पैसे घालवतो आहे, वेळ घालवतो आहे, कष्ट करतो आहे, प्रामाणिक कष्ट करतो आहे, आणि तरीही आपल्याला जे हवे असतील तर रिझल्ट्स आपल्याला येत नाहीत. तर बेसिकली ह्याचं काय अर्थ आहे म्हणा, किंवा काय चुकतं आहे, काय अडचण येते आपल्याला, हे आपण जाणून घेण्याचा मला असं वाटतं प्रयत्न आपण तिथे करायला पाहिजे. सो दोन जे फॅक्टर्स आहेत ह्याच्यामधले खूप महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत फॉर एनी बिझनेस. मग तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारा बिझनेस असेल किंवा आपण नुकताच घरामधनं सुरुवात केलेला बिझनेस असेल, कोणताही बिझनेस असेल, कोणीही करत असेल, त्याच्या दृष्टीने ह्या खूप दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती कदाचित आपलं लक्ष इतकं तीव्रतेने आपलं गेलेलं नाही आहे. ते असं आहे, ते म्हणजे पहिला पार्ट आहे तो म्हणजे सेल्स, आणि दुसरा पार्ट आहे त्याच्यामधला ते म्हणजे मार्केटिंग. आता ह्या दोन्हीमधला काय फरक आहे हा आता आपण आज जाणून घेऊया. तो असा की सेल्स म्हणजे काय, की कोणत्याही प्रोडक्टची, कोणत्याही सर्व्हिसेसची केली जाणारी विक्री. जर मी एखादं ड्रेस मटेरियलचा बिझनेस करत असेल, किंवा एखादं ज्वेलरीचा असेल, कुठल्याही फूड प्रोडक्ट्सचा असेल, कोणत्याही पद्धतीचा च्या प्रोडक्टची मी विक्री करत असेल, मग ते रिसेलिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचं प्रोडक्शन असेल, फॉर एक्झाम्पल भाजणी असेल म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारचे असेल, याच्यामध्ये केटरिंगचा बिझनेस देखील आला, ह्याची मी विक्री करते आहे, म्हणजे त्याचा मी सेल करते आहे. सिमिलरली एखादी सर्व्हिस आहे, समजा मी काहीतरी इन्शुरन्स करते आहे, तर त्याचं मी प्रोडक्ट दुसऱ्याला देणं, याचा अर्थ त्याची मी विक्री करते आहे. आणि दुसरा त्यातलाच महत्त्वाचा पार्ट आहे, असं म्हणूयात की हे दोघंजणं जुळे भाऊ आहेत, आणि पहिला भाऊ आहे तो म्हणजे सेल्स आहे, आणि दुसरा भाऊ आहे तो म्हणजे मार्केटिंग आहे. आता मार्केटिंग या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या प्रोडक्टची जाहिरात करणं. जाहिरात करत असताना आपल्या प्रोडक्टबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्या कस्टमरपर्यंत आपण पोचवणं, याला मार्केटिंग असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची मला उदाहरणं देता येतील. आपण आजूबाजूला टी व्हीवरती, इंटरनेटवरती, OTT प्लॅटफॉर्म्सवरती, सोशल मीडियावरती असंख्य ॲडव्हर्टिजमेंट्स आपण बघत असतो. त्यामध्ये आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर असं लक्षात येईल की तिथे कुठेही प्रोडक्टच्या विक्रीबद्दल बोललेलं नसतं.
हे प्रोडक्ट तुम्ही आमचं विकत घ्या असं आपल्याला ते कधीही सांगत नाहीत. ते आपल्याला फक्त त्यांच्या प्रोडक्टची आपल्याला माहिती देतात. फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट असेल तर त्या टूथपेस्टची माहिती देतात आणि ते माहिती देत असताना त्याच्यामधले जे पॉझिटिव्ह पार्ट आहेत, पॉझिटिव्ह गुणधर्म आहेत, चांगल्या पॉईंट्स आहेत, चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे हायलाईट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल जर आपण संतूरची ॲडव्हर्टिजमेंट बघितली तर त्याच्यामध्ये काय सांगत आहेत, त्वचाचा निखार तुमचा कसा येतो. इथे असं सांगत नाही आहेत की संतूर विकत घ्या. किंवा कोलगेट पेस्टची आपण जाहिरात बघितली किंवा कुठल्याही पद्धतीच्या मस्किटो कॉईलची पाहिली किंवा असे खूप सारे प्रोडक्ट्स आपण बघत असतो. ह्याच्यामध्ये कुठेही ते प्रोडक्ट विकत घ्या म्हणून सांगणार नाही आहेत. ते सांगत आहेत की ह्या आमच्या प्रोडक्टमध्ये काय चांगलं आहे. कस्टमर हे ठरवत असतो की आपल्याला कुठलं प्रोडक्ट घ्यायचं आहे किंवा कुठलं प्रोडक्ट नाही घ्यायचं आहे. सो आपल्याला देखील याच पद्धतीच्या सिस्टीमचं फॉलो करायचं आहे, सिस्टीमला फॉलो करायचं आहे की आपल्याला देखील आपल्या प्रोडक्टमधलं काय चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल मी ज्वेलरीचा सेल करत असेल, रिसेल करत असेल तर माझी ज्वेलरी तुम्ही का घ्या हे मला त्या व्यक्तीला, समोर उभं राहिलेल्या माझ्या कस्टमरला खूप इफेक्टिव्हपणे सांगता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं बघितलं जातं की आपला जो काही फोकस असतो तो सेल करण्यामागे असतो, ना की त्याला मार्केट करण्यामागे. सेल करणं याचा अर्थ असा झाला की आपण त्याच्या विक्रीच्या मागे लागलो आहे. मग विक्रीच्या मागे लागण्याचे काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला कन्सिडर करायला लागतील की समोरच्या माणसाची मनस्थिती आहे का, त्याला आवडतं आहे का, किंवा अजून काही बरेचसे फॅक्टर्स असतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. मार्केटिंग करताना हे आपल्याला कुठलीही गोष्ट लक्षात न घेता किंवा त्याच्यात कमी गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला फक्त त्या माणसाला, आपल्यासमोर उभं असणाऱ्या कस्टमरला आपल्या प्रोडक्टची माहिती सांगायची आहे अत्यंत इफेक्टिवली. याच्यामध्ये सुद्धा खूप सारी टेक्निक्स आहेत, खूप सारे टूल्स आहेत. आत्ताचं सध्याचं सोशल मीडिया हे खूप मोठं टूल आहे. तर ते कसं वापरायचं, काय करायचं, कोणत्या पद्धतीने आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करायचं हे फार गरजेचं आहे. जसं मी आधी म्हटलं की हे दोघंजणं जुळे भाऊ आहेत. ज्या वेळेला मार्केटिंग आपण इफेक्टिवली करू तेव्हा सेल नक्की फॉलो होतो. पण जर आपण फक्त सेलवरती फोकस राहिलो तर आपल्याला टेम्पररी कस्टमर मिळतं, रिपीटेड कस्टमर मिळत नाही, एक आपला कस्टमर बेस क्रिएट होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं असतं की मार्केटिंग जर आपलं इफेक्टिवली झालं नाही तर आपल्या प्रोडक्टमधले जेन्युइनली जे चांगले क्वालिटीज आहेत, जे चांगले गुणधर्म आहेत, जे चांगल्या क्वालिटीज आहेत त्या कस्टमरपर्यंत पोचत नाहीत. सो आपण ज्या सुरुवातीपासून मागच्या व्हिडिओमध्ये जे देखील आपण पाहिलं त्याच्यावरती तो पहिला पार्ट आहे की आपला माइंडसेट कसा आहे तो आपण पाहायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आपल्याला फोकस करायचं आहे की आपण चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग कसं करतो आहे. आणि ते मार्केटिंग करताना आपण विविध पद्धतीची टूल्स जी आत्ता अवेलेबल आहेत, ट्रेडिशनल आणि मॉडर्न, ही आपण कशी वापरतो आहोत, इफेक्टिवली कशी वापरतो आहोत, याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आपला सेल नक्की होणार आहे, आपला बिझनेसही डेफिनेटली वाढणार आहे, आपल्याला नवीन नवीन कस्टमर्सही 100% मिळणार आहेत. सिनर्जी इव्हेंट्स याच पद्धतीचं थोडंसं काम करतं. मोठ्या सोसायट्यांच्यामधनं आपण विकेंड्सना एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो आणि याच मार्केटिंगसाठी म्हणून आपण नवीन कस्टमर्सचा कनेक्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने, त्याच बरोबरीने ही असे छोटे आपण आता व्हिडिओज करतो आहोत की ज्या योगे जे आपले बंधू भगिनी आहेत, जे विविध पद्धतीचे व्यवसाय करत आहेत, त्यांना कुठेतरी ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात. आपण नवीन असतो, रिफ्रेश करायला लागतं आपल्याला माहीत असलं तरीसुद्धा. तर अशा ह्या कॉन्सेप्ट्स आम्ही घेऊन येतो आहे आपल्यापर्यंत. तर तुम्हाला अशा पद्धतीच्या कन्सेप्ट्स ऐकायला आवडत आहेत, नाही आवडत आहेत, आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांमधनं कधी जर समजा अशा पद्धतीचं फन ॲक्टिव्हिटी, कस्टमर्स बेस आपला वाढवण्यासाठी म्हणून जर गरज पडत असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. माझं नाव सरिता बल्लाळ आहे, मी सिनर्जी इव्हेंट्सचं काम बघते. माझा नंबर आहे 9960122912. तर भेटूया अशाच आपण एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, थँक्यू
अँड गुड लक टू यू.